नमस्कार मंडळी, रामराम. स्वामींचा आशीर्वाद सर्वांवर राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. तर शिवपूजनामध्ये अशी कोणती छोटीशी चूक आहे की ती आपण करायची नाही आहे. जर ती चूक आपल्याकडून होत असेल तर आपलं सर्व पुण्य नष्ट होत असतं. म्हणूनच आपण आधीच ही काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचबरोबर 4 प्रहरांची जी पूजा केली जाते, महाशिवरात्रीला 4 प्रहरांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ते 4 प्रहराची वेळ याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच, पण 4 प्रहरांमध्ये महादेवांवर कसला अभिषेक करायचा आहे, पहिल्या प्रहरात कशाने अभिषेक करावा, दुसऱ्या प्रहरात कशाने अभिषेक करायचा आहे, याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टी आपल्याला महादेवांच्या पूजेमध्ये करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, हे आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्रीचे 4 प्रहर कोणते, त्याची वेळ काय, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, म्हणून यात मी तुम्हाला वेळ सांगत नाही आहे. पण त्या 4 प्रहरांमध्ये कशाने अभिषेक करायचा आहे, त्याचबरोबर त्याचं महत्त्व काय आहे, हे अगोदर आपण माहिती करून घेऊया. तर महाशिवरात्रीला 4 प्रहरांची जी पूजा असते त्याला खूप जास्त महत्त्व आहे. वर्षभर कोणतीही पूजा अर्चा सेवा उपासना झाली नसेल, पण महाशिवरात्रीची रात्र ही खूप अनंत पुण्याची प्राप्ती करून देणारी ही रात्र असते आणि अक्षय पुण्य प्राप्त होत असतं की जे कधीही क्षय होत नाही. तर हे 4 प्रहर, पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर आणि चौथा प्रहर. तर पहिल्या प्रहरामध्ये शिवलिंगावर आपण जलाभिषेक करायचा आहे. अगदी साध्या पाण्याने करा किंवा गंगाजल असेल तर अतिउत्तम. त्यानंतर दुसऱ्या प्रहरमध्ये दह्याने अभिषेक करा. दह्याचा अभिषेक केल्यानेही तेवढंच त्याचं महत्त्व आहे, म्हणून हे करायला विसरू नका. तिसरा प्रहर, त्याच्यात आपण महादेवांच्या पिंडावर, शिवलिंगावर तुपाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर चौथा प्रहर, चौथ्या प्रहरमध्ये आपण मध असतं, मधाने आणि जलाभिषेक हे आपण करायचं आहे. तर हे 4 प्रहरामध्ये ह्या पद्धतीने अभिषेक केला तर त्याचं महत्त्व काय आहे किंवा आपल्याला त्याचे काय फायदे होतात. पहिल्या प्रहरामध्ये जो आपण अभिषेक करतो शिवलिंगावर, जल अभिषेक किंवा गंगाजल अभिषेक, त्यामुळे आपल्याला आरोग्य प्राप्त होतं, दीर्घायू लाभतं. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आरोग्य हीच आपली खरी संपत्ती असते. म्हणूनच आरोग्य, सुख समृद्धी तर मिळतच असते, पण आरोग्य आणि दीर्घायुष्य हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यानंतर दुसरा प्रहर, दुसऱ्या प्रहरामध्ये आपण जो दह्याने अभिषेक करतो त्यामुळे आपल्याला धन, सुख संपत्ती प्राप्त होते, मान सन्मान प्राप्त होतो. तिसरा प्रहर, त्याच्यात आपण तुपाने अभिषेक करतो. तुपाने अभिषेक केल्यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना असतात, ज्या काही इष्ट मनोकामना असतात, त्या पूर्ण होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर जे काही कष्ट असतील, दुःख असेल, ते दूर होतं आणि महादेवांची आपल्यावर अखंड कृपा प्राप्त होत असते. त्यानंतर चौथा प्रहर, त्याच्यात आपण मधाने आणि जल अभिषेक करत असतो. तर ह्या अभिषेकाचं महत्त्व काय आहे, तर भगवान महादेवांची आणि पार्वती मातेची आपल्यावर अखंड कृपा राहते. त्याचबरोबर आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत, संकट आहेत, दुःख आहे, ते दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर मोक्षाची प्राप्ती होत असते. म्हणूनच हे 4 प्रहरांमध्ये आपण अशा पद्धतीने अभिषेक जरूर करायचा आहे. त्याचं खूप जास्त महत्त्व आहे. महाशिवरात्रीला रात्रीची पूजा, जप, अनुष्ठान, अभिषेक आणि जागरण याचं खूप जास्त महत्त्व आहे. त्याबरोबरच आपली आध्यात्मिक उन्नती होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात, अनंत पुण्याची प्राप्ती होत असते. म्हणूनच महाशिवरात्रीची रात्र खूप विशेष मानली जाते. ह्याच दिवशी म्हणजे महाशिवरात्रीलाच भगवान महादेवांची आणि पार्वती मातेचा विवाह झालेला आहे आणि ह्या दिवशी आपण पूजा अर्चा जरूर करावी. त्यानंतर की महाशिवरात्रीच्या दिवशी आपण पूजा कशी करावी हा अतिशय सविस्तर माहितीचा व्हिडिओ आहेच, किंवा शिवलीलामृत ग्रंथाचं 1 दिवसाचं पारायण कसं करावं किंवा 3 दिवसाचं कसं करावं आणि 7 दिवसाचं कसं करावं, हे सुद्धा छान माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. स्वामींचा आशीर्वाद या आपल्या चॅनलला एकदा जरूर भेट द्या, त्यात तुम्हाला छान अशी सविस्तर माहिती मिळेल.
तर पहा, महाशिवरात्रीच्या दिवशी जर समजा तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं 3 दिवसाचं पारायण करत असतील किंवा 7 दिवसाचं असेल, तर तेव्हा तुम्ही पाटाची मांडणी केलेलीच असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण ज्यांनी कोणी केलेली नसेल तर फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी आपण छान जी काही आपली नित्यकर्म आटपून देवपूजा करायची आहे. नित्य देवपूजा झाल्यानंतर पाटाची मांडणी करायची आहे. तर ती पाटाची मांडणी कशी करावी? ज्या ठिकाणी पाटाची मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर त्या ठिकाणी गोमूत्र वगैरे शिंपडायचं आहे. छान पूजेची मांडणी करायची आहे. पाटावर चौरंगावर वस्त्र अंथरायचं आहे. लाल किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आणि त्याच्यावर गणपती बाप्पांची सर्वात अगोदर स्थापना करायची. त्यानंतर तिथे महादेवांची स्थापना करायची आहे. त्यापूर्वी आपण तिथे दीप प्रज्वलित करायचा आहे आणि महादेवांना गंगाजल असेल किंवा जलाभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि महादेवांची स्थापना करायची आहे. तर त्या दिवशी तुम्ही म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात केव्हाही पूजेची मांडणी करू शकतात. तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे आणि महादेवांना बेल, धोत्रा, शमीपत्र, पांढरी फुलं, रुईची फुलं असतील, फळं अर्पण करायची आहेत. नारळ अर्पण करणार असतील तर संपूर्ण अखंड नारळ अर्पण करायचं आहे. त्यानंतर बोरं अर्पण करा. कमळाची फुलं मिळत असतील ती अर्पण करा. नसेल शक्य तर कमळगट्टा असतात ते सुद्धा तुम्ही 1, 3, 5, 11, 21, 51 किंवा 108 या पद्धतीने कमळगट्टा अर्पण करा. तर कमळ पुष्प अर्पण केल्याचं तुम्हाला पुण्य प्राप्त होईल, असंही तुम्ही करू शकता. त्यानंतर काळे तीळ अर्पण करा. धूप, कापूर आरती करा आणि छान असं तिथे दिवा तुम्ही अगोदरच प्रज्वलित केलेलाच असेल. त्यासोबतच पांढरं वस्त्र अर्पण करा महादेवांना आणि छान पद्धतीने पूजा करून जे काही तुम्हाला मंत्र येत असेल, महिला असतील तर त्यांनी शिवाय नमः किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा नमः शिवाय किंवा मग सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव असाही जप करू शकतात. आणि पुरुष असतील तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतात. स्तोत्र पठण करा. महादेवांचं शिवस्तुती आहे, महादेवांना अत्यंत प्रिय असणारी शिवस्तुती. त्याचबरोबर जर समजा तुम्ही महादेवांचं शिवलीलामृत ग्रंथाचं 1 दिवसाचं पारायण करणार असतील तर ते तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही याची सुरुवात करू शकतात किंवा महाशिवरात्रीपासून पुढे 3 दिवस किंवा महाशिवरात्रीपासून पुढे 7 दिवस असंही करू शकतात. जर महाशिवरात्रीच्या अगोदर पारायण करणं शक्य झालं नसेल तर अशा पद्धतीनेही करू शकतात. महाशिवरात्रीच्या दिवशी 1 दिवसीय पारायण करणार असतील तर पहाटे अगदी ब्रह्ममुहूर्तामध्ये सुरुवात करावी, कारण पूजेची मांडणी वगैरे इतर सर्व गोष्टींसाठी सुद्धा वेळ जातो आणि म्हणूनच दिवसभरात आणि रात्रीसुद्धा तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकतात. शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जागरण करायचंच असतं तर तुम्ही ते शिवलीलामृत ग्रंथ पठण केला तरीही चालू शकतं. तर दिवसभरात तुम्हाला जमतील तेवढं ब्रह्ममुहूर्तात काही अध्याय पठण करा. राहिलेले काही अध्याय तुम्ही रात्रीच्या वेळेस पठण केलं तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने एक पारायण जरूर करा. आणि जर नसेल शक्य, काही जॉब करत असतील किंवा लहान मुलं असतील, शक्य नसेल काही कारणास्तव, तर अशा वेळेला तुम्ही शिवलीलामृत ग्रंथातील ज्या 42 ओव्या आहेत त्या 42 ओव्या पठण केलं तरीही शिवलीलामृत ग्रंथ पठण केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. त्यासोबतच शिवलीलामृत या दिव्य ग्रंथातील जो 11वा अध्याय आहे, ज्याला रुद्र अध्याय म्हटलं जातं, हा पठण केला तरीही चालू शकतं. जर समजा तुम्हाला फक्त मंत्रांचं अनुष्ठान करायचं असेल, जप करायचा असेल तर फक्त ते केलं तरीही चालू शकतं. मग ते जप अनुष्ठान तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काही ठरवलेलं असेल, किती लाख किंवा किती हजार, किती करोड तुम्हाला जप करायचा आहे, ते सुद्धा तुम्ही महाशिवरात्रीच्या ब्रह्ममुहूर्तापासून संकल्प करून जपसुद्धा करू शकतात. अनुष्ठान पद्धतीनेही करू शकतात. आणि जर हे नसेल शक्य तर अगदी साध्या पद्धतीने पूजा अर्चा करायची आहे. 4 प्रहरांमध्ये जे जल अभिषेक किंवा ज्या काही अभिषेक सांगितले आहेत ते करा आणि रात्री नामस्मरण करा फक्त, तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने पूजा अर्चा करा, स्तोत्र पठण करा.
जप करा आणि नैवेद्य अर्पण करा. नैवेद्य अर्पण करताना महादेवांना खिरीचा नैवेद्य जरूर अर्पण करा. उसाचा रस असेल किंवा डाळिंबाचा रस असेल त्याने सुद्धा तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करू शकतात किंवा तुम्ही त्या नैवेद्य म्हणून अर्पण केलं, फळांचा रस नैवेद्य म्हणूनही अर्पण करू शकतात. अशा पद्धतीने छान पूजा करायची, नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि महादेवांना धूप दीप दाखवायचा आहे, आरती करायची आहे आणि कर्पूर आरती करायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने छान महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या रात्रीला तुम्ही ही पूजा करू शकतात. महाशिवरात्रीच्या दिवशी अशी कुठली चूक आहे की ती आपल्याला करायची नाही आहे. त्यामुळे आपलं जे काही पुण्य आहे ते सर्व पुण्य नष्ट होईल असं आपल्याला करायचं नाही आहे. तर ते काय आहे पहा, तर 32 अपराधांमधला एक अपराध किंवा महापाप किंवा महादोष आहे की मंदिरामध्ये आपण जेव्हाही पूजेला जातो त्या ठिकाणी आपण जेव्हा जलाभिषेक करतो, दुग्ध अभिषेक करतो, पंचामृत अभिषेक करतो किंवा महादेवांवर जे काही पूजापत्री फळ अर्पण करत असतो, दीप प्रज्वलित करत असतो, तर अशा वेळेला आपल्याकडून तिथे कचरा होणार नाही, घाण होणार नाही. दूध आता बऱ्याच वेळेला पहा दूध अभिषेक करत असतात तर दुधाचं जे पॅकेट, बरेच जण पॅकेटच नेत असतात, पण महादेवांवर कच्चं दूध अर्पण केलं जातं. ते सुद्धा गाईचं दूध असेल तर अतिउत्तम. अशा पद्धतीने करायचं असतं. पण ठीक आहे, जिथे कुठे शक्यच नसेल तर दुधाचा अभिषेक तुम्ही करत असतील पण पॅकेट घेऊन जाऊन डायरेक्ट पॅकेटच ते महादेवांवर अर्पण करत असतात. अशा पद्धतीने करू नका आणि नंतर दुधाचा अभिषेक केल्यानंतर जे पॅकेट असतात ते तिथे फेकू नका. त्यानंतर आगपेटीच्या ज्या काड्या असतात, मॅच बॉक्स नेलेला असतो, तर दीप प्रज्वलित केल्यानंतर ती काडीसुद्धा तिथेच टाकत असतात. आपण एक दीप प्रज्वलित करतो पण असे तिथे अनेक लोक येत असतात, तर जेवढी लोक तेवढ्या त्या काड्या तिथे पडलेल्या असतात, ते खूप खराब वाटत असतं. तर अशा पद्धतीने महादेवांच्या मंदिरात आपल्याला ह्या चुका आणि हा कचरा तिथे करायचा नाही आहे. त्याबरोबरच प्रसाद अर्पण करत असतो तर प्रसादाची सुद्धा पॅकेट घेऊन जातात आणि तिथे ते पॅकेट फोडून प्रसाद म्हणून ते अर्पण करतात. पण ते जे काही प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्या तिथेच टाकतात. तर असं करायचं नाही. तिथे फक्त आपण एकटेच नसतो, खूप लोक येतात आणि प्रत्येकाने जर असं केलं तर तिथे आपलं आराध्य असेल किंवा आपले जे भगवान महादेव आहेत तर तिथे आपण असं हे करणं हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या चुका आपल्याला करायच्या नाहीत. कारण जे काही 32 दोष आहेत त्यातला हा एक दोष मानला जातो, म्हणून ही चूक आपल्याला करायची नाही. तिथे आपण पूजेला जातो, भगवानांची सेवा भक्ती करण्यासाठी जातो, पुण्य मिळवण्यासाठी आपण जातो. तर अशा पद्धतीने कचरा केला तर जे काही आपण पुण्य तिथे मिळवण्यासाठी जातो ते सर्व काही नष्ट होत असतं. हे लक्षात घ्यायचं आहे. शास्त्रानुसार हा महादोष आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी काय करू नये, तर महादेवांवर तुळशीपत्र अर्पण करायचं नाही, केतकी, चंपा ही फुलं अर्पण करू नयेत. त्याबरोबरच हळदी कुंकू अर्पण करायचं नाही. नारळ पाणी बऱ्याच वेळेला आपण पाहतो नारळ पाणीसुद्धा अर्पण करतात, पण नारळ पाणी शिवलिंगावर अर्पण करायचं नसतं. महादेवांच्या पूजेत शंखाचा वापर करू नये, शंखाने महादेवांवर जलाभिषेक करू नये. त्यानंतर की महादेवांच्या पूजेमध्ये कुठलीही वस्तू अर्पण करताना ती अखंड असावी. तुटलेले तांदूळ किंवा तुटलेलं अर्धवट असं काही अर्पण करत नाही. जी काही महादेवांच्या मंदिरात परिक्रमा करतो तर ती परिक्रमा पूर्ण करू नये. महादेवांच्या मंदिरात परिक्रमा अर्धीच करावी. त्यानंतर की महादेवांना आपण श्रीफळ अर्पण करत असतो, नारळ अर्पण करतात, तर पूर्ण नारळ अर्पण केलं तर चालतं, पण नारळ तिथे अर्पण करून पुन्हा ते फोडतात आणि फोडलेलं नारळ महादेवांना अर्पण केलं जात नाही. म्हणजे जेव्हा आपण नारळ फोडतो त्याचे 2 भाग होतात आणि ते अर्ध मांडलं जातं. अशा पद्धतीचंही शिवलिंगावर अर्पण करत नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा त्या अगोदर तुमच्याकडून कोणतंही अनुष्ठान झालं नसेल किंवा कुठलं पारायण जप तप झालेला नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलेलं जे आहे ते करायचं. त्यासोबतच खूप महत्त्वाची की ते अक्षरशः अनमोल आहे अशी गोष्ट आपल्याला करायची आहे, ते म्हणजे ती सेवा केली तर महादेव आपल्यावर अगदी
प्रचंड प्रसन्न होत असतात आणि महादेवांची अखंड कृपा प्राप्त होत असते. तर ती गोष्ट कुठली, तर महादेवांच्या मंदिरात जिथे कुठे मंदिर असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा रात्री जेव्हा तुम्हाला जमेल त्यावेळेला महादेवांच्या मंदिरात जाऊन नमस्कार तर करायचाच आहे, पण त्यासोबतच महादेवांच्या मंदिरात जे बिल्वपत्र असतील किंवा जे काही निर्माल्य असेल किंवा जे काही तिथे अभिषेक केल्याचं पाणी सांडलेलं असेल, दूध सांडलेलं असेल, जे काही असेल ते सर्व व्यवस्थित उचलून ते निर्माल्यमध्ये टाकायचं आहे. तिथे छान साफसफाई करायची आहे. त्यानंतर जर तुम्ही तिथे पाणी फडकं नेलं असेल तर त्याच्याने छान ते पुसून घ्यायचं आहे, ते स्वच्छ करायचं आहे. ही खूप मोठी सेवा आहे आणि याचं पुण्य काय असतं हे फक्त महादेवांनाच माहिती असतं. म्हणूनच ही अनंतपटीने सांगूच शकत नाही, अनंतपटीने की किती पटीने. तर ही सेवा तुम्ही जरूर करा. हे केलं तर सर्व काही जीवनात तुम्हाला सर्वच मिळणार आहे आणि म्हणूनच महादेव आपल्यासोबत राहतील तर याच्यापेक्षा अजून जास्त काही असू शकत नाही. म्हणून महादेवांच्या मंदिरात साफसफाई जरूर करा. माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. त्यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो व्हिडिओ जरूर पहा. हा व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून यात नाही सांगितलं. माहिती आवडली तर लाईक जरूर करा. हर हर महादेव शंभो.